दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. डोंगरांच्या उतारात लपलेलं छोटंसं शांत पण किमान बाहेरून पाहिलं तर गावाच्या टोकाला एक जुनी डासालेली घरं होती. खेचकर वाडी. लोक तिथून लांब राहायचे कारण त्या वाडीत उंबरठ्याखाली काहीतरी पुरलेलं होतं असं म्हटलं जायचं. कुणालाच माहिती नव्हतं ते नक्की काय आहे, पण एक गोष्ट सगळ्यांनी मानली होती. ज्याचं पाऊल त्या उंबरठ्यावर पडेल त्याचा जीव त्याच्या ताब्यात जातो. शहरातून लक्ष नावाचा तरुण गावात येतो. कामानिमित्त काही दिवस राहायचं होतं. गावात जागा कमी असल्याने त्याला खेचकरवाडीचं रिकामी घर मिळालं. गावकऱ्यांनी थांबवलंही. तिकडे जाऊ नकोस, ते घर सामान्य नाही. पण लक्ष हसून म्हणाला, असल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. रात्री तो घरात शिरला. पहिलंच पाऊल टाकलं. उंबरठ्याच्या खाली हलकं काहीतरी कुरकुरलं. जणू मातीखाली काहीतरी श्वास घेतय. लक्षने हे आवाज हसून टाळले. पण त्या रात्री पहिल्यांदाच त्याला स्वप्नात कोणीतरी दिसलं. एक म्हातारी, डोळे खोल गेलेले, चेहऱ्यावर काय रेघोटे आणि ओठांवर रक्ताचे वळसे. ती त्याच्याकडे वाकत म्हणाली, उंबरठा चालू झालाय, तू उशीर केलास. दुसऱ्या दिवशी घरात विचित्र घटना सुरू झाल्या. चुलीतून धूर निघत नव्हता. पाण्याचा घागर आपोआप हलत होता. आणि सर्वात भयानक, उंबरठ्या जवळून चालत गेले की कानात फुसफुस ऐकू येत होती, खाली ये, ये खाली. लक्ष घाबरू लागला. एकदा रात्री त्याने दिवा लावून उंबरठ्याकडे पाहिलं. माती हळूहळू हलक्या थरथरीने हलत होती, जणू काहीतरी बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. गावातील सर्वात जुन्या गृहिणीकडे सुमित्राबाईच्या मदतीला गेला लक्ष. ती शांतपणे म्हणाली, त्या घरात जिवंत चेटूक पुरलं आहे. मानवी नाही, वस्तूही नाही, श्वास, सावली, रक्त एकत्र येऊन तयार केलेलं चेटूक आहे. लक्ष थरथरला. मग ते माझ्याकडे का पडलं? सुमित्राबाईने उत्तर दिलं, ज्यावर पहिलं पाऊल पडतं त्या व्यक्तीचा जीव तो चेटूक खायला घेतो. 7 रात्री एक एक करून त्याचं सगळं हिसकावून घेतो. किती रात्री झाल्या ती विचारते. लक्ष थरथरत्या आवाजात म्हणतो, 3. सुमित्राबाईचे डोळे मोठे झाले. मग 4थी रात्र सावलीची असते. त्या रात्री लक्षाला जाणवलं, त्याची सावली आता त्याच्या सोबत नाही. भिंतींवर सावली दिसत होती, पण त्याच्या हालचालींपेक्षा वेगळ्या हालचाली करत होती, जणू त्याच्या मागे दुसरं कोणीतरी उभं आहे. सावली उंबरठ्याकडे सरकू लागली. विनायक जोराने मागे सरकला, पण सावलीने हळूहळू उंबरठ्याला शिरकाव केला आणि उंबरठ्याच्या खालची काळी व्हायला लागली. आवाज येऊ लागला, 4, 4 पूर्ण, 3 उरले. सुमित्राबाई गावकऱ्यांसोबत घरात पोचली. सगळ्या दिव्यांच्या ज्योती हलत होत्या. उंबरठ्याखालचे चेटूक आता पूर्ण जागं झालं होतं. विनायक मध्यभागी बसलेला, तोंडातून श्वासही कठीण, आणि त्याच्या मागे उभं सावलीरहित शरीर. सुमित्राबाईने मंत्र सुरू केले. उंबरठ्याखालचं चेटूक किंचाळलं. घर थरथरलं. खिडक्या फुटल्या. सुमित्राबाईने उंबरठ्यावर हात ठेवून ओरडलं, त्याचा जीव सोड. क्षणभर शांतता, जोराचा आवाज आणि सर्व अंधार. सकाळी गावकऱ्यांनी घर उघडलं. लक्ष जिवंत होता, पण त्याची सावली कधीच परत आली नाही. उंबरठ्याखालची माती मात्र पूर्ण शांत होती, जणू आजवर काही घडलंच नव्हतं. पण गावात आजही म्हणतात, त्या खरातून चालताना
पावलांशी एक सावली जास्त दिसली तर समजून जा, चेटूक अजून संपलेलं नाही. लक्ष जिवंत होता, पण त्याची सावली गायब. 2 दिवसांनंतर गावात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. पहिली घटना, गावाच्या पाटीवर रात्री कोणीतरी काळ्या चिखलाने लिहून ठेवलेलं, सावली परत आली आहे. नेमकं त्या दिवशी खेचकर वाडीजवळची माती ओलसर आणि श्वास घेतल्यासारखी दिसत होती. जणू जमिनीखालून कोणीतरी वर येऊन गेलं. गावातील 3 जणांना रात्री एकाच वेळी काहीतरी दिसलं. लक्षासारखा दिसणारा एक माणूस, पण त्याच्या पायांखाली सावली नव्हती आणि पाय जमिनीला स्पर्शही करत नव्हते. तो गावभर कुठल्याही आवाजाशिवाय फिरत होता. सगळीकडे एकच अफवा पसरली, त्याची सावली आता वेगळा माणूस झालाय. आणि खरी धास्ती झाली जेव्हा त्या लक्षाच्या सावलीने एका मुलाच्या कानाशी येऊन कुजबुज केली, उंबरठ्याखाली अजून मी आहे. त्या मुलाचा दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड वाकडं झालेलं सापडलं. सुमित्राबाई आतापर्यंत गावाची मदत करत होत्या, पण एक रात्री लक्षला त्यांच्या घराबाहेर काळ्या निखारांचा वास आला. त्यांनी घरात डोकावून पाहिलं आणि जवळजवळ अवाक झाले. सुमित्राबाईंच्या दारात एक काळ पिंपळाचं पान पडलं होतं. ते पान गावात कुठेही वाढत नाही, पण ते पान म्हणजे जिवंत चेटुकाचा एक भाग. लक्ष हळू आवाजात विचारतो, हे काय आहे? सुमित्राबाई मागे न पाहता थंड आवाजात म्हणतात, तुझा जीव वाचवताना मी त्याला माझ्या घरी बोलवून बसले. आता तो उंबरठ्याखालचा चेटूक घरापासून वेगळा झाला आहे आणि कोणाचं तरी शरीर शोधतो आहे. गावाच्या काठावर असलेला म्हातारा रामा रात्री उशिरा घरी येत होता. त्याला पाठीमागून कोणीतरी म्हटलं, अजून एक पाऊल टाक. तो मागे वळाला. त्याला लक्ष दिसला, पण लक्षाचे डोळे पांढरे, तोंडातून श्वासही नाही आणि पाय जमिनीला स्पर्शत नव्हते. रामा घाबरून मागे पाऊल टाकतो. तेवढ्यात त्याच्या सावलीने स्वतःचा गळा पकडला. रामा किंचाळता जमिनीवर कोसळला. सकाळी त्याचा मृतदेह सापडला. शरीरावर कुठलीही जखम नाही, पण त्याची सावली गायब होती. आता गावात एकच भीती, सावली सावल्या खात चालली आहे. लक्ष घाबरलेला सुमित्राबाईकडे धावतो. ही सावली प्राणी माझ्या मागे आहे का? सुमित्राबाई म्हणतात, नाही, ती सावली आता तुझ्या मागे नाही, ती तुझ्या जागी दुसरं कोणीतरी शोधते आहे. का? ती हळू आवाजात म्हणाली, उंबरठ्याखालचं चेटूक पूर्ण व्हायला एक अंतिम शरीर लागतं, ज्याची सावली वाचलेली नाही. अशा शरीराचा ताबा घेतल्यावर ते चेटूक पुन्हा जिवंत माणूस बनतं. लक्ष दचकला, म्हणजे तो माणूस व्हायला बळी शोधतोय? सुमित्राबाई म्हणाल्या, हो, आणि त्याची निवड काही सामान्य नाही. ज्यावर ती सावली पडेल तो शेवटचा होतो. त्या रात्री गावात दिवे आपोआप बंद झाले. चिखलाने रस्त्यावर काळ्या रेघोट्या दिसू लागल्या आणि 3 ठिकाणी 3 जणांनी पाहिलं. एकच आकृती, एकच चाल, एकच मृत शांत चेहरा. ती सावली होती लक्षची. आता तो कोणाच्याही घराच्या अंगणात शांतपणे येऊन उभा राहत होता. दिसला की माणसाची सावली थरथरू लागायची. लक्षाच्या लक्षात आलं, तो कोणाची तरी सावली शरीर शोधतोय, ज्यात तो कायमचं वास करू शकेल. गावकऱ्यांनी खेचकरवाडीला आग लावायचं ठरवलं. सगळे मशाले घेऊन आले, पण घराच्या उंबरठ्याची माती खाली अचानक फुगू लागली. जणू ती श्वास घेत होती. मातीच्या आतून हातासारखी काळी रेषा बाहेर आली. गावकऱ्यांच्या पायाखालील जमीन ओलसर बेडकासारखी झाली. सुमित्राबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या,
हे आता उंबरठ्याखालील चेटूक उघडं झालंय. सावली आणि चेटूक दोघेही एकत्र आले तर गावातला पहिला माणूस तो बनेल. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.